सांगलीच्या तासगावात पैसे वाटताना रोहित पाटलांच्या कार्यकर्त्याला पकडल्याचा संजय काका पाटलांनी आरोप केलेला आहे। रोहित पाटलांच्या कार्यकर्त्याकडे फराळ आणि पैसे सापडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तासगावच्या साठेनगरमधील प्रकार असल्याची माहिती समोर येते। रोहित पाटलांचे कार्यकर्ते हे संजय काका पाटील यांच्या ताब्यात आहे। संजय काका पाटील तासगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी दाखल झाले। साठेनगरमध्ये आम्ही प्रचाराला गेलतो। रोहितदादा ते चालते, रोहितदादा पुढे प्रचार करत होते आणि आम्ही मागं फराळ आणि हे पाकिट देतो। कुठं वाटत होतं? साठेनगर तासगावचा एरिया होता। रोहितदादा म्हणजे कोण? रोहित आर पटेल। पक्ष कोणता? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। त्या घरात जाऊन तुम्ही काय सांगत होता परत वाटत असताना? चिन्ह दीपावलीची भेट दिल्या आणि चिन्ह तुतारी लक्षात ठेवा। बातमी आपण पाहतोय सांगलीमधून मोठी राजकीय बातमी समोर येते। रोहित पाटलांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप हा संजय काका पाटलांनी केलाय। संजय काका पाटील हे तासगावचे उमेदवार आहेत। रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी लढत होणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। स्वप्नील, खरं तर तासगाव मधली ही मोठी राजकीय घडामोड म्हणावं लागेल। संजय काका पाटील यांनी आरोप केलेला आहे, काय अधिकचा तपशील? नक्कीच विक्रांत, तासगाव कवठेमंकाळमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवार असणारे रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटत असताना संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे। रोहित पाटील यांचे काही कार्यकर्ते तासगावमधील साठेनगर या ठिकाणी पैसे वाटत असल्याचा आरोप संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। पैसे आणि फराळ वाटत असताना काकांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांना पकडला आहे। रोहित पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं हा जो संबंधित व्यक्ती आहे तो देखील सांगतोय। असं असलं तरी रोहित पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। त्यामुळे रोहित पाटील आणि संजय काका यांच्या कार्यकर्त्यामध्ये आता पुढची भूमिका काय होती हे देखील पाहणं औचित्य असणार आहे। कारण संजय काका पाटील यांच्यासह काकांचे कार्यकर्ते आता तासगाव पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत। रोहित पाटील यांच्या विरोधात स्वप्नील, तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतो, कारण स्वतः रोहित पाटील हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। रोहितजी, खरं तर संजय काका पाटील यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। एक व्यक्ती आहे ज्यांचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, ते असं म्हणतायत की आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही घराघरात जाऊन पैसे देणार आहोत, रोहित पाटील यांना मत द्या असं सांगणार आहोत, तुतारी चिन्ह आहे त्या चिन्हाला मतदान करा असं सांगणार आहोत। काय आपली प्रतिक्रिया? आपण ओळखताय सदरच्या व्यक्तीला? एकतर मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टी शर्ट वाटप, वेगवेगळ्या ठिकाणी दम देण्याची भाषा, वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी स्थानिक गरजा भागवण्याचा प्रयत्न कोण करतंय हे मतदारसंघातल्या लोकांना चांगलं माहिती आहे। आता मतदारसंघामध्ये गेल्या 3-4 दिवसामध्ये फराळ कोणी वाटलेले आहेत ही सुद्धा मतदारसंघामध्ये लोकांना माहिती आहे। आता अशा पद्धतीचा एखादा प्रकार घडवून माझी बदनामी करायची, आता यांनी निवडणुकीमध्ये ही पातळी गाठायची ही काय पहिली वेळ नाहीये। आबा असताना सुद्धा अशा पद्धतीची पातळी यांनी अनेक वेळेला गाठली। आबांना अनेक प्रकरणांमध्ये गोवण्याचा प्रयत्न केला, किंबहुना अनेक खोटे गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा काम आबांवरती गृहमंत्री असताना सुद्धा केलं आणि आता तेच माझ्या बाबतीत केलं जातंय। अजून अर्ज माघारी घ्यायची तारीख संपायची आहे, तोपर्यंत जर यांनी ही पातळी गाठली असेल तर येत्या काळामध्ये हे याही पेक्षा खाली उतरू शकतात असं अनेक लोकांनी, माझ्या ज्येष्ठ लोकांनी मला कल्पना दिली होती, ज्यांनी आबांची निवडणूक बघितली होती। आणि संजय काकांनी अशा पद्धतीचा केविलवाना षडयंत्र करण्याची ही काय पहिली वेळ नाहीये। तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातल्या लोकांना संजय काकांच्या बाबतीत संपूर्ण माहिती असल्यामुळे हा काय प्रकार असू शकतो याची चांगली कल्पना आहे। बरं, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न हा आबांच्या बाबतीत सुद्धा झाला होता, आता सुद्धा होतोय, आता सुद्धा संजय काका पाटील हे तासगाव पोलीस स्टेशनमध्ये असल्याची माहिती मिळते। गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून ते तासगाव पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। काय आपल्याला वाटतं, गुन्हा दाखल झाला तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? कायदेशीर दृष्ट्या आपण काय करणार आहात? आणि महत्त्वाचा प्रश्न, सदरची व्यक्ती जी दिसते त्या व्यक्तीला आपण ओळखता किंवा नाही? आता एक विषय असा आहे की ही जी संबंधित व्यक्ती आहे ती तासगाव शहरातली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये या व्यक्तीशी माझा जो संबंध जोडला जातोय, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता होती, पण त्यानंतर ही व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय कधीही नव्हती आणि असं असताना मुळातच हे प्रकरण, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसताना एका बोलेरोमध्ये बसून या व्यक्तीला धमकावण्याचा प्रयत्न केला जातोय, मारहाणीचा प्रयत्न केला जातोय, दबावामध्ये स्टेटमेंट घेतल्या जातात आणि दडपण आणून अशा पद्धतीचा केविलवाना प्रयत्न यांचे सहकारी, यांचे कार्यकर्ते करतात। ही पहिली वेळ नाही,
या मतदारसंघातल्या लोकांना मुळात मी 5 वर्ष काम केलेलं आहे. काम करणाऱ्या माणसाला अशा पद्धतीचे गोष्टी करण्याची गरज नसते. आणि लोकसभेला सुद्धा शेवटच्या टप्प्यात यांनी काय केलं आणि आता विधानसभेला अगदी अटीतटीची निवडणूक करण्याचा प्रयत्न हे करतात. काय पद्धतीने हे आमिष दाखवतात हे लोकांना चांगलं माहिती आहे. बरं रोहितजी, तुम्ही असं म्हणताय की पक्षातल्या वरिष्ठांनी तुम्हाला या संदर्भातली कल्पना आधीच दिली होती, तुम्हाला आधीपासून कल्पना होती की असं काहीतरी होऊ शकतं आणि हे षडयंत्र आहे असा तुमचा थेट आरोप आहे का? आता एक विषय असा आहे की आबा असताना आबांच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी यांनी केल्या हे मला आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे मतदारसंघातल्या लोकांना मला सांगायची आवश्यकता नाही. मतदारसंघातल्या लोकांना याची सगळी कल्पना आहे. म्हणजे अनेक प्रकरणे मी आपल्याला सांगू शकतो आबांच्या बाबतीत यांनी काय केली. आणि संजय काका अशा पद्धतीनं काहीतरी माझ्या बाबतीतही करू शकतात याची कल्पना मतदारसंघातल्या ज्येष्ठ लोकांनी मला आधीच दिली होती. अजून तर अर्ज काढायचे आहेत. अर्ज काढल्यानंतर याही पेक्षा खाली हे उतरण्याची शक्यता आहे. आणि लोक हे सगळं जाणूनात, त्यामुळे लोक माझ्या बरोबर उभे राहतील. या आरोपांचा मतदारांवर काही परिणाम होईल असं वाटतंय? मतदार सत्य काय खोटं काय हे जाणूनात आणि ते सत्याच्या बाजूने उभा राहतील असा विश्वास आहे. बरं, धन्यवाद रोहितजी, तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केली त्याबद्दल. खरं तर हे आरोप रोहित पाटील यांनी फेटाळून लावलेले आहेत. हे षडयंत्र आहे, हे पहिल्यांदा झालेले नाही. याआधी RR आबांसोबत सुद्धा, अर्थात रोहित पाटील यांचे वडील असलेले RR पाटील यांच्यासोबत सुद्धा षडयंत्राचे प्रयत्न झालेले आहेत असा आरोप रोहित पाटील यांनी केलेला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणासंदर्भात संजय काका पाटील ज्यांनी आरोप केलेले आहेत, जे रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, तासगाव कवठे महांकाळमध्ये ते उमेदवार आहेत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती प्रतिक्रिया सुद्धा पाहूया. शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते रोहित पाटील स्वतः साठेनगरमध्ये फिरून जात असताना मागे या सगळ्या प्रक्रिया पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते. त्यातली काही मुलं सापडली, काहींनी पळापळी केली, काहींच्या जवळ मला वाटतं आता काही पाकिटही मिळालेली आहेत. तेव्हा जो काही खरा मुखवटा दाखवत होते की आम्ही गरीब आहे, आमच्याकडे काय नाही, ते पैशाची आमिष देऊन मतं विकत घेणं आणि गोर गरीब माणसांच्या गरिबीची चेष्टा करणं हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिसून आला. अतिशय निंदनीय प्रकार आहे. नाही, आता नोडल अधिकाऱ्यांशी मी काय आता जस्ट तिथं बोललो नाही, पण मी पोलिसांशी बोलून आलो. निवडणूक आयोगाचे जे नोडल अधिकारी आहेत ते काही चौकशी करायला लागलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की या प्रक्रियेमध्ये वरून खालून कुठनं तरी फोन चालू असतील, पण याची शहनिशा केल्याशिवाय, नाहीतर उद्या आम्ही या सगळ्या ऑब्झर्व्हरांच्या पुढं सगळे हजारो कार्यकर्ते येऊन इथं बसेन आम्ही, जर ह्यात कुठं पार्सलिटी केली त्यांनी तर. तुम्ही वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार? हो, मी स्वतः निवडणूक आयोगांच्याकडे तक्रार करणार आहे.